परिषदचा अध्यक्ष होऊ लागला, माझ्यासारखा नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ लागला, महापौर होऊ लागला, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या प्रस्थापित समाजाच्या डोक्यामध्ये विषय आला. आमच्या समोर खऱ्या अर्थानं हा ओबीसी समाज, मान खालू घालून उभारणारा हा समाज, आज आम्हाला त्यांच्या समोर खऱ्या अर्थानं आमची कामं घेऊन जाऊ लागतात. म्हणून यांचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण घालवायचं असेल तर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण सरसकट दिलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली. आणि आज 55 लाख कुणब्याच्या दाखल्याच्या नोंदी खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुमचं आमचं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेलंय म्हणून समजा. आणि तुम्हाला आता यापुढे जर सत्तेमध्ये यायचं असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा राहिलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.